आणि आता सविस्तरपणे बातम्यांना सुरुवात करूया। मुंबईतल्या राणीच्या बागेमध्ये मोठ्या उत्साहात आणि गाजावाजा करत पेंग्विन आणले गेले होते। मात्र त्यांच्या काळजीविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण 8 पैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झालाय। जीवाणूचा संसर्ग झाल्याने या मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दक्षिण कोरियाच्या कोएक्स ॲक्वेरियममधून 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत। विशेष म्हणजे साऊथ कोरियासारखंच तापमान तयार करण्यासाठी आणि पेंग्विनची खास काळजी घेण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन एजन्सीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। अवास्तव खर्चावरनं काँग्रेस आणि मनसेने याच संदर्भामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाही केली होती। दक्षिण कोरियातल्या कोएक्स मत्स्यालयातनं हम्बोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले आहेत। 8 पैकी 5 मादी पेंग्विन आहेत, तर 3 नर पेंग्विन आहेत। 16 ते 18 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची निर्मिती या पेंग्विनसाठी त्यांना राहण्यासाठी करण्यात आली आहे। पेंग्विनचं वजन जवळपास 3 किलो आहे आणि त्यांचं आयुर्मान असतं 20 ते 25 वर्ष। पूर्ण वाढ झाल्यानंतर या पेंग्विनची उंची 65 ते 70 सेंटीमीटर इतकी असेल। पेंग्विनची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एजन्सीला तब्बल 8 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय। आणि एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्यानं राणीच्या बागेमध्ये आता 3 नर आणि 4 मादी पेंग्विन आहेत।